इथून आम्हाला देवाचं दर्शनाला जायचं. इथं मंदिर आहे. आता आमचं अक्कलकोटमधलं दर्शन झालंय आणि खूप गर्दी आहे तिथं. काही व्हिडिओ फोटो वगैरे काढून देत नाही. आला बघू फायनली. तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आत्ताच उठलोय. मला जायचं आज अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूरला. आणि आता आंघोळ करायची. वाजलेत 3:30. 4-4:30पर्यंत आपल्याला आवरून तयार राहायचं आहे. आणि चला तर मग आता मला आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर आवरून आलं तुम्हाला बोलतो. तर आता आवरून विरून तयार झालोय आणि गाडी आली न्यायला. गाडी सागर मला उशीर झाला नाही. माझं आवरलं होतं. कपडे घालीत होतं. तुमचं फोन आला काय जरा थोडा साजन भाई यांची गाडी. आता मोहोळ जवळ आलोय ना. मोहोळ 20 किलोमीटर आहे. मोहोळ हे ते गणेश शिंदेचं गाव. त्यांना एकदा भेटायला पाहिजे बरं का. गणेश शिंदेला होय. रील स्टारलाच भेटायचं सध्या सगळ्यांना. होय पाटील. आपल्या आम्हाला झोपावं लागेल. सागर काका झोपले. झोपा की राव. झोपा काय नाही विषय. काय तुमचा काय विषय नाही. आमच्या अडचणीचा नाही विषय काय. तुमचं सगळं ऐकतोय मी मस्त. त्याच्यामुळे झोप आहे. त्याच्यामुळे झोप आहे ना का. गाण लाव का जरा मस्त. नाही तुमचं चालू ट्रक वाले थांब बाबा. झोप येत असते का मास्टर. थोडस जरा धुंद्या म्हणजे आले नंतर थोडं. आता आम्ही आलो सोलापूर मध्ये. आता इथून अक्कलकोट राहिले 30 किलोमीटर अंतरावर. आता झाले सकाळ 7:30 वाजल्यात. आता आम्ही आलोय अक्कलकोट च्या जवळ. इथून आम्हाला 10 किलोमीटर अक्कलकोट आहे. आणि आता आम्हाला नाश्त्यासाठी थांबलो होतो. म्हणजे भूक लागली होती सगळ्यांना. नाश्त्यासाठी अक्कलकोट जवळच आहे बघा. ही हॉटेल महासंग्राम म्हणून आहे. पाहू शकता रे तुम्ही. काही पण मस्त मोठं हॉटेल ना काही. फायनली घ्या. स्पून आणा ना अजून. हा आलोय आम्ही अक्कलकोट मध्ये. इथून आम्हाला मंदिराकडे जायचंय. समाधी मठाकडे दर्शन घ्यायचंय. बरंच आहे. आमच्या दाजी घे ना ब्लॉक मध्ये. आहे ना दाजी आहेत ना. दाजी आहेत ना. हो PVC काढायची. आता आम्ही आलो अक्कलकोट मध्ये. आणि प्रवीण शेटला गाडीची PVC काढायची होती. तिथे बघा PVC सेंटरला आहे गाडी. PVC सेंटर काय चालू नाही केलं का अजून. झाले. इथून आपल्याला जायचं समाधी मठामध्ये. आणि तिथं दर्शन घ्यायचंय स्वामींचं. मग तिथून परत गाणगापूरला पण जायचंय. एका लांब बसलं. या ना काय लय लांब बसले.
या की इथं इथं बस का हो? हो झाली काय PVC? चला किती रुपये? 125. अवघडे अक्कलकोट मध्ये फुकट आहे. उशीर झाला होता दर्शन आपल्याला 10 वाजता तरी निघलं पाहिजे. काढले 23 दिवस काय आता आम्ही लावली गाडी पार्किंगला. आता आम्हाला जायचंय दर्शनाकडे. तिकडून वनवे आउटगेट तिथं आउटगेटला आहे ना. आउटगेटला ज्यावेळेस आपण आउट करतो का तिथंच पार्किंग म्हणजे तिथंच पैसे द्यायचे आणि तेव्हा तिथं नोकनपर वर घेणार आणि मग आपण जाणार. असं आहे तिथं. तिथं योग्य तर पुढं तिथं पुढं पाटील इथं आहे ना बरं का. इथं राहिला आहे का राहिला आम्ही चाललोय मंदिराकडे. मंदिरात आता खूप गर्दी आहे आणि लाईन पण खूप आहे. आता आम्हाला घ्यायचा हार. किती म्हणतात? किती? बालुशाही काय मंदिर. घेतलं का? कितीला म्हणले पाटील? 140. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता मंदिरामध्ये प्रवेश केला आहे स्वामींच्या आणि दर्शनाच्या रांगेकडे चाललोय आता. बरीच गर्दी येते आता. बरीच गर्दी आहे. बरीच गर्दी आहे तरी एवढी हे नाही. मंदिराच्या लाईनमध्ये थांबले आता दर्शनाच्या. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. व्हिडिओ फोटो काढून नाही देते. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काही काढून नाही देत. लगेच हे करतात. हे धर याला असं म्हणतात. तरी बघू आपण. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. फोटो पण नाही काढून देत आणि व्हिडिओ पण नाही. बघू आपण तरी पण काढण्याचा प्रयत्न करू. बरीच लाईन का जाय नाही पुढे थोडं. आता आमचं अक्कलकोटमधलं दर्शन झालं आहे आणि खूप गर्दी आहे. तिथं काही व्हिडिओ फोटो वगैरे काढून देत नाही. आता इथून आम्हाला गाणगापूरला जायचं आहे. तिथं पण नरसिंह सरस्वतींचं दर्शन घ्यायचं आहे. तिथून मग तुळजापूरला पण जाणार आहे. तर आता इथं पण खूप गर्दी आहे. बघा पाहू शकता तुम्ही. बघा इथं किती गर्दी आहे. खूप सारी गर्दी आहे.
फोटो काढायला, व्हिडिओ काढायला. फोटो काढायचे काय? फोटो काढायचे बघ, काढू. नको लगा. आता दर्शन झालंय, इथून जायचंय गाणगापूरला गुरुदेवांचं दर्शन घ्यायला. नरसिंह सरस्वती. गर्दी नाही काय आज, कमी आहे गर्दी तशी. गाडी बघा, आमदारांची गाडी आली का? आमदारांचा लोगो आहे. हे जे आमदारांचे लोक असतात त्यांना टोल असतो काय? हा? अक्कलकोट फिरलं होतं इथं. वंतीगृह सगळ्यांनी काम लावली. इथं पण फोटो काढू आपण. इथे अन्न छत्रालयाचे काय धान्य ही आहे. तिथं महाराजांची प्रतिमा बघा ना, ट्रस्टी. गर्दी. हा 12:30 आरती ना. आपल्याला संगमावर जायचं. हा संगमावरची आरती. हा डायरेक्ट संगमावरच जायचं आता. आणि मग आंघोळ करून गावातल्या मंदिरात यायचं परत. म्हणजे नाही तिथं ते हे करू, तिथं ते माधवगिरी मागून मग खाली जाऊ, असं करू. सांबारपुरीच म्हणलं असतं ना. देवस्थानचे रूम आहेत. हा किती यायचं हो की तुम्हाला म्हणलेलं पाटील. हे हा पुढे येतो त्यांचा, पुढे ते हनुमानाची मूर्ती. आता बघ इथं हनुमानाची मूर्ती बघ केवढी मोठी. शांतीने मोकार नुसतं गाडी पळवीत आणला नेला. हनुमानाच्या मूर्तीच्या तिथंच कुठेतरी त्यांचा मठाव. हनुमानाची मूर्ती घेतली. इकडे आणलंच नाही शांती. इकडे आलीच नव्हते काय संगमावर? हा याला मेन संगमाचं किती महत्व आहे माहिती का? जास्त महत्व आहे. आम्हाला हेल्प देवच इथं होते ना संगमात, म्हणजे तिथंच होते ना. हो नाही पुढे चला डायरेक्ट मंदिरात, गाडी मंदिरापाशी आधी. हो बघ केवढी. आम्ही आलोय गाणगापूर मध्ये संगमावर. आता इथून आम्हाला दर्शन घ्यायचंय आणि नदीमध्ये आंघोळ पण करायची. गर्दी कमी आहे की राहू, गाड्या आहेत ना. तर ते गाड्या लागल्यात ना सगळ्या, तिथं गाडी लावायची आतमध्ये. मग तिथं घाणगुण असते जरा थोडी, तिथं गाडीतच बदलायची. लगेचच आता आंघोळ करायची. आधी संगमावर जाणार आहेत आपण. गाड्या बघा ओके तो तिला लागा इथं लावा घ्या. ओके इथं इथं गाडी. आम्ही चाललोय संगमावर आंघोळीला. इथं गरमले होते होय पाटील. प्रवीण शेठ कसं वाटतं बरं? गरमी कसं काय तुम्हाला? जास्त इथं लय गरम होता. आजच्या गरमीत आलतो आम्ही. तर इथून जायचंय. इथून गरमी म्हणजे असं बोलते नाही. उन्हाळ्यात आलतो आम्ही 5 महिने. हारवड जायला आहे तिकडं. हा ओके प्रदक्षिणा मारायचं आपल्याला, पण. हा आंघोळ करून आता आपल्याला जायचं संगमावर. गाडी बघा.
आम्ही आलोय संगमावर. नदी आहे आणि इथं 2 नद्यांचा संगम असतो इथं म्हणजे नाही का. आणि तिथं आंघोळ करायची. ते आंघोळ एक पवित्र पाणी कमी झालं राव. मागवेळेस चालतं का की पायरीपर्यंत पाणी होतं. तर ते माणूस आहे का तिथं आंघोळ केली मी मागवेळेस. आंघोळ करून देवदर्शन घ्यायचं इथं पण. आणि तिथून गावात एक मंदिर आहे दत्तगुरूंचं, तिथे एक दर्शन घ्यावं लागतं. नवीन शेट इथं आंघोळ केली मागे तिथं सफाईवर. हो पाणी लय होतं. या ना तुम्ही तुम्ही तिथं बसता काय. चला तर मग ब्लॉग कर कंटिन्यू. आता मी आंघोळ करणार आहे, नंतर मग आल्यावर शूट करूया. इथून आम्हाला देवाचं दर्शनाला जायचं. इथं मंदिर आहे समोरच. आंघोळ करून आरती आता 12ची. कपडे बिपडे घातलेत आता. तर आता नरसिंह सरस्वती यांचं आम्ही दर्शन घेतलंय दत्तात्रेयचं. आता आम्ही तिथं गुरुचरित्र पारायण होतं तर तिथं चाललोय आता. खालून जायला पाहिजे होतं आपण पाटील खालच्या साईडनी. चला इथून घेतो. तिथं आत एंट्री लिहिले का तिथून आत जायचं आपल्याला. आणि मग प्रदक्षिणा घाल. निघताना इथूनच बाहेर निघू. चपला इथेच काढा. मेसेज करणार आहे तू. हे आहे सगळं इथं दत्तगुरु पारायण होतं. सर्व पारायणे होतात तिथं. आणि दत्तगुरूंना प्रदक्षिणा घातली जाते. ही प्रदक्षिणा आहे. हे मेन मंदिर आहे दत्तगुरूंचं औदुंबर आहे इथं. चला चला. तर या ठिकाणी आरती झाली देवाची. आणि आता आम्ही खालच्या दत्त मंदिरात चाललोय आरतीसाठी. आता तिथं काय माहिती आरती होती का नाही. आता आम्ही आरती घेतली इथं. तिथं व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्त माने आहे, ते काय काढून देत नाही. आता आम्ही आलो खालच्या मंदिरामध्ये. संगमावरून एक 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता चालू देवाकडे. लय ऊन लागतंय रे. बरंच ऊन लागतंय ना. मंदिराजवळ जवळ चालू आहे ना आपण आता. इथं सगळा बाजार असतो. लय गरम होतं ना. गरम सोपं आहे काय. गरम सोपं नाही. आम्ही आलोय आता मंदिरापाशी. इथून मंदिर दिसते का नाही. 2 मिनिटाच्या अंतरावर. मंदिरापाशी पोहोचले. हे आहे खालचं मंदिर दत्तगुरूंचं. श्री गुरुदेव दत्त लिहिले तिथं श्री दत्त. तर आता कलर दिलेला दिसतोय. मंदिराला कलर दिलेला दिसतोय. छान आहे मंदिर सर्व. आणि गर्दी पण आहे बरीपैकी. हे आहे मंदिर. चला काय मारत नाही. चला चपला इथेच काढा.
तर आम्ही चाललो आहे आता दर्शनाच्या लाईनला दत्तगुरूंच्या. इथे दर्शनामध्ये आता काही गर्दी नाही काय नाही इथे. त्याला घाम येतोय आणि एवढं गरम होतंय ना इकडे. हे गाणगापूरला सगळ्यात जास्त गरमी आहे इकडे. सोलापूर, गाणगापूर. लोक थांबलेत का अजून पण? बघा लोक थांबलेत इथं. आरती चालू झाली दर्शन बंद करतात माहिती का? हा जायचं खाली मग आपण जाऊ शकतो की. त्याला काय उलटी इकडून उडी मारायची लगेच जायचं. त्याला काय अडचण आहे होय विषय. जाऊ शकतो का नाही आपण? आम्ही खाली जाऊ शकतो. आता आरती चालू झाली लगेच जाऊ शकतो. ठीक आहे हा तिथं मांडे काढून कलरचं काम चालू बस लागेल ना. मग इथून दर्शनाला लागून मग आपल्याला तुळजापूरला जायचं आहे ना. हां बरं मग लय मोठी लाईन लागा. लय मोठी लाईन आहे ते. बघा तुम्ही किती गर्दी आहे त्या दत्तगुरूंच्या दर्शनासाठी. खूप गर्दी आहे दत्तगुरूंच्या दर्शनासाठी खालच्या मंदिरामध्ये पाहू शकता. कसलं बघतोय कसलं बघतोय. आता आमचं इथं खालचं पण दर्शन झालंय आता आणि आम्हाला जायचं आता तुळजापूरला निघायचं आहे. खूप गर्दी आहे पाहू शकता इथे. सॉरी माझ्या मागे दर्शन देवाचं मंदिर आहे दत्तप्रभूंचं मंदिर आहे मठ श्री दत्त. आत्ता इथं दर्शन घेतलं आपण. श्री क्षेत्र गाणगापूर डायरेक्ट तुळजापूर. आज कसलं ऊन लागते. हे ऊन आहे का काय? सूर्याला काय झालं आज? होय सूर्य एवढा का तापलाय? हा सूर्याची वाढ नाही कोणासोबत? गर्लफ्रेंड सोबत झाले असते तेव्हा एवढा तापलाय. हा कोणाच्या माहिती त्याच्याच गर्लफ्रेंड सोबत कोणासोबत? ही बघा गर्दी. आणि हे आहे मार्केट गाणगापूर. श्री क्षेत्र गाणगापूर दत्त श्री नरसिंह सरस्वती यांचं मंदिरापाशी. पुढे जाऊ दे आपले तिकडून मंदिराकडे जाते डायरेक्ट खालच्या साईडला. आता आलोय तुळजापूरमध्ये आम्ही सगळे आणि आता दर्शनासाठी चाललोय देवीच्या. आता लाईन पण बरीच दिसते आणि गर्दी पण बरीच दिसते. बघू आता दर्शन. गर्दी लय गर्दी. मोबाईलच पकडता येणे मला. आता काय झालं काय ना चार्जिंग पण संपली मोबाईलची. ब्लॉग बनवायच्या वेळेस आता हातच दुखतोय जरा सध्या. काय समजा ना. आणि पाऊस पण झाला इथं आज. इकडे पाऊस झालाय चांगला. बघा बरं आहे किती वल्ल वल्ल आहे. आपल्या इकडं काय आपलं काय उन्हाळा चालू झालाय का पावसाळा चालू झालाय ती सुद्धा समजा नाही. आपल्याला कुठं घ्यायचंय ते? तिथंच घ्यायला पाहिजे होतं. ते तिथंच घ्यायचं होतं. तिथंच ठेवायचं. तिथंच घ्यायला पाहिजे होते. वर वर होतं ना आपण तेव्हा आलतो तीच घ्यायला पाहिजे होतं. घ्यायचं का चप्पल? कितीला आहे विचार? कितीला आहे दादा ओटी? होय ओटी कितीला आहे?
साडीचे कोणची 350 ची कोणची 500 ची ही 300 आणि दुसरी ही 550 ची कोणची घ्यायची होय तेच रेट असेल इथं सगळीकडे पाटील तेच रेट राहतो सगळीकडे 350 ची घ्यायची ते काय म्हणलं त्यांना 300 रुपयाची आहेच प्रवीण शेटला घ्यायची ओटी आणि हा पुढं इथं आता पुढं नाही मग तिकडे जावं लागेल परत आता मोबाईलची माझ्या चार्जिंग संपली आणि आम्हाला आता पूजा बिजा पण करायची देवाची सगळं होणार आहे तर भेटूया पुढे येते गेले काय कळुळाचं पाणी हे बघा कळुळ तीर्थ तीर्थ गर्दी आहे आतमध्ये लय गर्दी वाटते हे गाईज गुड इव्हनिंग तर त्या दिवशी यायला आम्हाला उशीर झाला आणि काय झालं नेमकं आपल्या मोबाईलची चार्जिंग संपली होती तुळजापूरमध्ये आणि त्याच्यानंतर मला काही ब्लॉग बनवता नाही आला त्याच्यानंतर आम्ही घरी आलो 12 वाजल्या होत्या आणि मग काही ब्लॉग पण टाकता नाही आला त्याच्यामुळे मग नंतर दुसऱ्या दिवशी आज शूट केलं आणि मग त्याच्यात तेच म्हणलं तुम्हाला सांगावं की बॅटरी उतरली होती मोबाईलची आणि दर्शन पण एक खूप छान झालं देवीचं तर रहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये स्टे ट्यून आणि काळजी घ्या और चैनल को सब्सक्राइब करा शेयर करा और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए।